15 वर्षाखाली अडचण आहे. प्रत्येक जण येऊन आश्वासन देऊन गेला. त्यांनी 2 दिवसात आमचं काम मार्गाला लावलं. 2 दिवसात. असं काम अगोदर करणारा पाहिजे. मत द्या न द्या अगोदर काम करणारा माणूस पाहिजे. मग आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकणार ना. मोहर इलेक्शनला निवडून आले तर त्या ऑटोमॅटिकच काम करणार आहेत ना. निवडून यायच्या अगोदर एवढे काम करते ते, केल्यानंतर किती काम करते. पावसाळ्यात जर बघितलं तर इथनं अक्षरशः कोरोना शाळेला सुद्धा जायला येत नाही. इतकी अडचण मोठी होती इथली. आणि 1-2 दिवसापूर्वी ती इथं भेट देण्यासाठी आली वस्तीसाठी. त्यांना ती अडचण दिसल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लगेच ती अडचण दूर करतो, आणि त्यांनी आज तर ती काम करून टाकले. आजकाल नाही येत. म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांचे वडील म्हणजे तानाजी बागलचे वडील विष्णू बागल आणि संतोष काका म्हणून आहेत ते, त्यांचे वडील सुरेश बागल. आमच्या वडिलापासून, आमच्या आजोबापासून त्यांचे आजोबा, ते सगळे एकत्र आणि हे सगळ्या जनतेच्या कुटुंबाशी निगडीत राहणार अशी माणसं आहेत. ती गोरगरिबाच्या अडचणी सोडवणारी माणसं आहेत आणि पूर्वीपासून आहेत. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून हे समाज कार्यातच आहे. कुटुंब 1 नंबर आहे. 40 वर्ष झालं आम्ही कोणतंही काम सांगू द्या त्यांना, आणि खंबीरपणे आमचं काम पूर्ण केलेलं. हे काय असं निवडणुकीपुरतं नाहीये. आम्ही कोणताही शब्द टाकू द्या त्यांनी पूर्ण केलेला आहे. ती काय आजकाल नाहीत राजकारणामध्ये. कमीत कमी त्यांचं म्हणजे वडील जे होतं, विष्णुभाऊ बागल असतील, सुरेशदाजी असतील, हे भारत नाना या काळापासून त्यांच्या मागे आहेत. आणि त्यांनी जे विकास कामाचा जे मुद्दा आहे ते हाताशी धरूनच ते ह्या राजकारणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे विश्वास ठोस लागणार आहे लोकांना, कारण काम करणारी माणसं आहेत. ते विष्णू भाऊ आहे, ते सुरेशदाजी आहे, ते त्यांचे आजोबा होते. पण आम्ही तर आम्हाला गावातले असल्यामुळे काय आम्ही ओळखू शकत नाही त्यांना. पूर्णपण ओळखतो ना. त्यामुळे काय पहिल्यापासून संपर्क आहे आमचा. त्यांचा आमचं बांधाला बांध आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही. आणि त्यांचे जे उद्योग आहेत आणि त्या उद्योगामध्ये म्हणजे नुसतं वाकरीच नाही तर कुरवली असू द्या, पटवर्धन कुरवली असू द्या, शेगाव असू द्या, खेड, कवटळी, शिरडून, कुठेही असू द्या, प्रत्येक गावातली पोरं त्यांच्याकडे कामाला आहेत. प्रत्येक गावात एक 20-25 कुटुंब त्याचा उपजीविका त्यांच्या उद्योग व्यवसायाला ती मुलं लावल्यामुळे होती. ते पूर्वीपासून राजकारणात आहेत. की एनी टाइम कधीही जाऊ द्या, आम्ही निमेरातचं कुठल्याही कामानिमित्त जर गेलं माणूस तरी सुद्धा ती आपल्या मागे यायला तयार असते. त्यामुळे कोण गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, छोटा मोठा कुणीही जावं, ती काम करणारच. आपण जिल्हा परिषदला माणूस असला असणंच काळाची गरज आहे. ऊस दराची शेतकऱ्याची जी काही मोठी समजात मोठी चळवळ होती ती त्यांनीच उभा केली. आज लोकांना कित्येक तरी फायदा त्यांच्यापासून झालेला आहे. प्रत्येकाला 200-300 रुपयाचा दर आगाव मिळाला आहे त्या माणसामुळे आम्हाला. त्यामुळे त्यांना निवडून देणं ही आमची काळाची गरज आहे. हे बागल कुटुंब असं आहे की कुठेही समाजकार्यात असू द्या, गोरगरिबाच्या नड अडचणी असू द्या, तिथं आमच्या पाठीशी उभा राहतात, कायम असते. त्यांचा कुठला याच्या पाठीमागे स्वार्थ नसतो. आणि आम्हाला असंच नेतृत्व या जिल्हा परिषद गटात पाहिजे. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू झाली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारापर्यंत जाऊन मत मागण्याचा प्रयत्न करत असताना मात्र दुसरी बाजू पंढरपूर तालुक्यातल्या वाकरे गावामध्ये मात्र आता सध्याला तुमच्या महत्वाच्या अडचणी आम्हाला सांगा आणि निवडून आल्यानंतर तर या भागाचा विकास करणारच आहे असा त्या ठिकाणी बागल पॅटर्न मोठ्या प्रमाणात संपूर्ण पंढरपूर तालुक्यात, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेत आहेत. तर मयुरी संतोष बागल या भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. या भागातला म्हणजे ग्रामीण भागातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे गावखेड्यातले वाडी वस्तीवरचे रस्ते, आणि तोच कळीचा प्रश्न लक्षात घेऊन या ठिकाणी बागल परिवारानं लोकांपर्यंत जाऊन त्यांना ज्या लोकांनी अडचणी सांगितल्या त्या भागामध्ये अशा पद्धतीचे रस्ते करायचे काम चालू आहे. मी आता वाकरे मधल्या वडाची वस्ती या वस्तीवरती आहे आणि या सकाळपासून या ठिकाणी लोकांनी त्यांना जी अडचण सांगितली ते अडचण दूर करून त्या ठिकाणी रस्ता अतिशय सुसज्ज खडीकरण या ठिकाणी मुरमीकरणाचा रस्ता या भागामध्ये बागल परिवारानं केलाय. खरं तर हा एकूण आढावा घेत असताना नेमकं वाकरीचं राजकारण नेमकं काय म्हणते, जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं काय हालचाली चालू आहेत, त्या काय लोक आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत संवाद साधूया, जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय अडचण होती सुरुवातीला इथे या वस्तीवरती? तर आमचा रोड पूर्णपणे खराब होता. म्हणजे चिखल जास्त होता, येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत होता. त्यामुळे आम्हाला अडचण येत होत्या. मग आम्ही बागल साहेबांना बोललो या गोष्टीला. सांगितलं त्यांना 1-2 दिवस झाले सांगून. 2 दिवसात त्यांनी येऊन काम पूर्ण केलं. कसं आहे कुटुंब? कुटुंब 1 नंबर आहे. 40 वर्ष झालं आम्ही कोणतंही काम सांगू द्या त्यांना, आणि खंबीरपणे आमचं काम पूर्ण केलेलं. हे काय असं निवडणुकीपुरतं नाहीये. आम्ही कोणताही शब्द टाकू द्या त्यांनी पूर्ण केलेला आहे. तर मी बघायला गेलो परवा काल त्यांनी तळगावची पण काय विशेष शाळेवर शाळेची पण भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत. आणि महत्वाची गोष्ट की त्यांनी असं वेगळ्या गोष्टीतलं बघतच नाहीत. महत्वाची कामं पूर्ण करणं हे महत्वाचं आहे त्यांचं काम. आता प्रत्येक जण कसं आहे, प्रत्येक जण मत मागायला आलेलंच आहे. आमचं एक काम आहे की आमचं काम पूर्ण करा, आम्ही तुम्हाला बिनधास्त मतदान करू. आधी काम मग मतदान. हो बरोबर. पॅटर्न येत आहे. हो. नमस्ते. हो, मी काय म्हणते वाकरीकर? सत्यवान सोपान पोरे बोलतोय.
हे हाय क्लिअर करून घ्यायचं हा कुणाकडे बागलागुंड बर आणि डोळं झाकून मतदान घ्यायचं. कशी ती माणसं ती माणसं एक नंबर आहे, हा विषय आपला काय नाही. बर चांगली आहे ती कामं. पहिल्यापासून माणसं चांगली. नमस्ते हो. हो नमस्कार. काय सकाळपासून इथं जोर चालू आहे कामाला, तुम्ही पण जीसीपी होता, काय वाटतं इथं काय चालू आहे चर्चा इथं? नाही, चांगलं समाजकार्य चालू आहे. आतापर्यंत जे रेकडलेलं काम होतं की अर्धवट ही रोडचं काम झालेलं होतं. पावसामध्ये लहान मुलांची, महिलांची, शाळेला जाणाऱ्या मुलांची फार अपदा व्हायची आणि नागरिकांना त्रस्त, वृद्ध महिला चिखलातून चालू शकत नव्हत्या, अडकायच्या, इकडे तिकडे कोणाकडे जाता येत नव्हतं. जनावर, पक्षी सगळ्यांचा हाल होत होतं. आणि त्याच्यामुळं मग बागल साहेबांना विनंती केली, ती काय आम्हाला कायमच सहकार्य करतेत, कुठेही नडअडचणीला उभारतेत. आणि म्हणून त्यांच्याकडे आम्ही एक मदतीचा हात मागितला, एवढं सहकार्य करावं अशी विनंती केली आम्ही बागल साहेबांना. तानाजी बागल म्हणून आमचे पण त्यांनी काही विचारलंच नाही की मी इलेक्शनला उभारणार आहे किंवा मला असं मतदान करा. आम्हाला म्हटलेच नाही की तुमच्या ह्या अडचणी आहेत ना आणि मी लगेच सॉल्व्ह करतो म्हणले. आणि हे बागल कुटुंब असं आहे की कुठेही समाजकार्यात असू द्या, गोरगरिबाच्या नड अडचणी असू द्या, तिथं आमच्या पाठीशी उभा राहतात, कायम असते. त्यांचा कुठला याच्या पाठीमागे स्वार्थ नसतो की समाजकारण करायचं, समाजासाठी लढायचं, म्हणून ते समाजाच्या प्रत्येक गोरगरिबाच्या मदतीला धावून जाते. आणि असा माणूस जिल्हा परिषद मध्ये जरी आला तर आम्हाला अतिशय आनंद आहे आणि यावं अशी आमची प्रबळ इच्छा आहे. आणि अशीच लोकांची लोकसेवा व्हावी, जनतेच्या अडचणी दूर व्हाव्यात, हीच आमचं प्रांजळ मत आहे. आणि आमच्या इथं ही वाडाच्या वस्तीचा परिसर आहे हा, याच्यामध्ये दुरावस्था होती पण आता त्यांनी ती दूर केलेली आहे आणि अशा अनेक अडचणी ती सोडवणार आहेत. वरती आमची जिल्हा परिषदच्या शाळेला ही अशीच त्यांनी मदत केली. बाजीरावच्या पशी तुम्ही बघितली किंवा ना बघितली शाळा ती, पण अतिशय सुंदर अशी शाळा ती बनवली की खरोखरच बघण्यासारखी शाळा आहे, सर्व सोयीने युक्त अशी आहे. आणि तसं इथंही पुढे त्यांनी लक्ष देतील आणि ज्या आमच्या अडचणीत सोडवतील. आणि आम्हाला असंच नेतृत्व या जिल्हा परिषद गटात पाहिजे आणि हे नेतृत्व त्यांनी स्वीकारावं आणि आमच्यासारख्या गोरगरिबाच्या अडचणी सोडवाव्या असं प्रांजळ मतानं मी एक सामान्य नागरिक म्हणून विनंती करतो. कधीपासून ते लोकांच्या सेवेत आहेत म्हणजे तुम्हाला कधी आजकाल नाही येत, म्हणजे त्यांचे आजोबा, त्यांचे वडील म्हणजे तानाजी बागलचे वडील विष्णू बागल आणि ते सुद्धा पहिल्यापासून, आणि संतोष काका म्हणून आहेत ते त्यांचे वडील सुरेश बागल, हे पहिल्यापासून म्हणजे दाजी बागल, आमच्या वडिलापासून, आमच्या आजोबापासून त्यांचे आजोबा, ते सगळे एकत्र आणि हे सगळ्या जनतेच्या कुटुंबाशी निगडीत राहणार अशी माणसं आहेत. ती गोरगरिबाच्या अडचणी सोडवणारी माणसं आहेत आणि पूर्वीपासून आहेत. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून हे समाजकार्यातच आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक गोरगरिबाच्या अडचणी सोडवली. असा कधी अनुभव आलाय बरं निवडणूक म्हणजे आधी काम करतो तुमच्या काय असलेल्या अडचणी सांगा, तर निवडून आलं तर हे काम करणार तुम्ही आश्वासन द्या, लोक त्या ठिकाणी बोलून दाखवत, असं कधी झालं का? निवडणुकीच्या आधी कधी कामं झालेली नाही, आतापर्यंत बरीच आली आणि बरेच गेले. त्यांचं काय आश्वासन देणं आणि ते राजकारण करायचं म्हणून उगाच यायचं, सांगायचं आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही हे करून देऊ, पण त्यांनी अंमलात काहीच आणलं नाही. नुसती पोकळ आश्वासन देऊन काय उपयोग आहे त्याचा? आम्ही नुसता शब्द टाकला, एवढं बघावं लागते जरा. त्यांनी लगेच कार्य, म्हणजे त्यांचा काही हेतू नाही की आपण निवडणूक लढणार आहे किंवा त्याच्या पाठीमागे स्वार्थ कुठलाच नाही. एक समाजकार्य म्हणून त्यांनी हे करून दाखवलेलं आहे आणि ते राजकारणापुरतं नाही तर कायमच आमच्या सहभागी असतात. बरोबर. तर त्यांच्या कुटुंबातलं देखील सगळेच या सहभागी समाजसेवेमध्ये असतात. एकत्र कुटुंब आहे त्यांचं मोठ्या प्रमाणावरती, त्यांचा काय फायदा होईल मतदारसंघाला? असं बघायला गेलं तर त्यांचे सगळीकडे प्रत्येक गावात, ही 14 गाव आहेत, ते आता जिल्हा परिषदला 14 गाव, प्रत्येक गावात 5-25 हे पाहुणे आहेतच आमचे. त्यांचेही पाहुणे आहेत, बागलांची पाहुणे सगळीकडे, सगळीकडे पाहुणे आहेत त्यांचे. आणि त्याच्यामुळं त्यांचं कार्य सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे पाहुणे जरी असले तर पाहुण्याच्याही अडचणी सोडवणारे आहेत. त्यांच्याबरोबर कुणी जरी गेलं तर तू कोण आहे म्हणून विचारत नाहीत, तुझी काय अडचण आहे पहिली सांग. असे त्यांचे एक दिशा आहे, त्यांची व्यक्तिमत्व त्यांचं तसं आहे. त्याच्यामुळे सर्व जनतेशी निगडीत राहून प्रत्येक गावात पाहुणे आहेत, प्रत्येक ठिकाणी त्यांना सहकार्य होणारच आहे. आणि त्यांचं ते समाजकार्य बोलतंय, म्हणजे मी बोलतोय याचा अर्थ असा नाही की त्यांनी केलेलं कार्य बोलतंय आणि त्या सगळ्या जनतेला माहितच आहे. बरोबर. त्यांच्या उमेदवारीमुळे वाकडी गटाला किती फायदा होईल आणि किती परिवर्तन होईल या भागामध्ये? भरपूर परिवर्तन होईल. काही गोरगरिबाच्या नड अडचणी सोडवल्या जातील, कोणाचं लग्न तटलं असेल, गरिबी परिस्थिती असेल, अडचणी असतील, कोणाला छोटा मोठा उद्योग करायचा असेल, त्याला त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते कुठल्या ना कुठल्या किममध्ये बसवून, म्हणजे तो गृह उद्योग असू द्या, महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. आता ज्या महिला घरी बसून आहेत ते काहीच नाहीत, लहान मुलं बिलं, त्यांना कुक्कुट पालन म्हणा, शेळी पालन म्हणा,
कुठं शिलाई मशीन ह्या माध्यमातून ते गृह उद्योग उपलब्ध करून देण्यासारखे आहेत आणि महिला सक्षमीकरण नक्कीच होतील बर. असं मला वाटतंय. ज्याला उद्योग नाही असला उद्योग मिळवून देण्याचं कार्य ते पूर्ण करतील. आणि त्यांचे जे उद्योग आहेत म्हणजे त्यांचे बरेचसे म्हणजे असे उद्योग आहेत त्यांचे आणि त्या उद्योगामध्ये म्हणजे जे आपल्या गटातील जिल्हा परिषदच्या म्हणजे नुसतं वाकरीच नाही तर म्हणजे कुरवली असू द्या, पटवर्धन कुरवली असू द्या, शेगाव असू द्या, खेड कवटळी शिरडून कुठेही असू द्या, प्रत्येक गावातली 4-5 पोरं त्यांच्याकडे कामाला आहेत आणि तरुणांना त्यांनी उद्योग व्यवसाय म्हणून एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अशी कितीतरी कुटुंब प्रत्येक गावात एक 20-25 कुटुंब त्याचा उपजीविका त्यांच्या उद्योग व्यवसायाला ती मुलं लावल्यामुळे होतीये. बरोबर. खऱ्या अर्थानं सगळ्याच बाजूनं असणारं हे बागल कुटुंब असेल, एकत्र कुटुंब असेल, त्यासोबत एकोपा असेल आणि या समाजामध्ये वावरत असताना त्यांची नीतिमत्ता असेल किंवा या लोकांच्या प्रश्नाची जाण असणारं हे नेतृत्व त्या काकाकडून बोलण्यात येते. साहेब नमस्ते. नमस्ते. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक एका बाजूला अशा पद्धतीने विकास कामं चालू होती. काय वाटतंय बागल कुटुंबाबद्दल काय वाटतंय आणि काय होईल त्यांचं पुढं? हा आता प्रत्येक जण येते ते प्रत्येक जण आश्वासन देऊन जाते ते पण काम केलं पाहिजे खरोखर. काम करण्याला नव्हतं नुसतं ये जरा ह्याच्या पुरतं माता पुरतं बाबा आम्ही हे करतोय ते करतो पण ते काय प्रत्यक्षात होत नाही. बरोबर. काम केलं तर माणसाला समाधान वाटतं. काम नाही केलं माणूस मत कशाला देताय करताय असं राहतंय ना. आपण यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? आता काम केले ते म्हणून म्हणते काम चालू आहे त्या इथून पुढे बी काम करतील ते. आता इथं रस्त्याची किती मोठी अडचण होती? भरपूर मोठी अडचण आहे. आता कसा झाला रस्ता? चांगलं झालं एक नंबर रस्ता. चांगला झालाय. काम करतील ना पुढे हे बाकी? काम आता तर केले चालू तर केले. नमस्ते. नमस्कार. तुमचं काय नाव? नारायण जगताप. जगताप साहेब, तुम्हीच वस्ती? इथलंच आहे. बरं. काय लय सकाळी मी आज रस्त्याची पाक अडचण होती, सगळे लोक कसे हे आता काहीच नाही साहेब. पावसाळ्यात जर बघितलं तर इथनं अक्षरशः पोरांना शाळेला सुद्धा येत नाही. इतकी अडचण मोठी होती इथली. आणि 1-2 दिवसापूर्वी ती इथं म्हणजे भेट देण्यासाठी आली ती वस्तीसाठी. त्यांना ती अडचण दिसल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लगेच ती अडचण दूर करतो आणि त्यांनी आज तर ती काम करून टाकलेलं आहे. जागेवरच काम करून टाकलेलं आहे. म्हणजे बघू करतो निवडून आले तसलं काहीच नाही. 1-2 दिवसात तर त्यांनी प्रश्न मार्गी लावला ते आमचा. त्यामुळं आता ही वस्ती जी आहे ही अतिशय म्हणजे येण्या जाण्यासाठी वस्तीच्या लोकांची सोय झाली जरा. नाही ती अडचण मोठी दूर झाली. म्हणजे गावखेड्यात सगळ्यात महत्वाची लोकांना अडचण आहे त्याच रस्त्याच्या सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत. त्यांनी ते कळीचा मुद्दा धरून त्यांनी सगळीकडे काम चालू केले. पुढे काय विश्वास कसा ठेवायचा त्यांच्यावर? विश्वास म्हणजे आता ती काय आजकाल नाहीत राजकारणामध्ये. कमीत कमी त्यांचं म्हणजे वडील जे होतं म्हणजे विष्णुभाऊ बागल असतील, अजून सुरेश दाजी असतील, हे भारत नाना या काळापासून त्यांच्या मागे आहेत आणि त्यांनी जे विकास कामाचा जे मुद्दा आहे ते हाताशी धरूनच ते ह्या राजकारणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे विश्वास ठोस लागणार आहे लोकांना कारण काम करणारी माणसं आहेत ती कुठल्या मार्गात नसोत. तुमची ती ऊस दराची शेतकऱ्याची जी काही मोठी समध्यात मोठी चळवळ होती ती त्यांनीच उभा केली. आज लोकांना कित्येक तरी फायदा त्यांच्यापासून झालेला आहे. प्रत्येकाला 200-300 रुपयाचा दर आगाव मिळाला आहे त्या माणसामुळे आम्हाला. त्यामुळं त्यांना निवडून देणं ही आमची काळाची गरज आहे. माणसाची वाकडी घातला किती गरज आहे? भरपूर गरज आहे. त्यांच्यामुळे तर हे आज बघताय की तुम्ही शेतकऱ्याला अक्षरशः 2700-2800 रुपये पतूर ह्याने दर द्यायला चालू केला होता. पर त्या माणसाने जी चळवळ उभा केली शेतकरी संघटनेच्या मार्फत त्या चळवळीमध्ये अतिशय लोकांना 300-400 रुपये दर जास्त मिळाला. त्यामुळे लोकांना किती फायदा झाला आज झाला का नाही? बरोबर. मग त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं ही आमची काळाची गरज आहे आणि आम्ही देणार आहे त्यांना निवडून. विकासाचं चर्चा होत असताना त्या ठिकाणी बागल परिवाराला निवडून देणार अशी चर्चा या भागामध्ये बघायला मिळते. नमस्ते. नमस्कार. रघुनाथ पोरे. कुठं राहत? इथे वडाची वस्तीवरच. वडाची वस्तीवर आहे. बरं. काय रस्ता झालाय? रस्ता एकदम चकाचक झाला. आता पूर्वीपासून लय अडचण होती. 10-15 वर्ष झाली. लहान मुलाची शाळेचा प्रॉब्लेम असायचा मोठा जायचा. 15 वर्षाखाली अडचण आहे. प्रत्येक जण येऊन आश्वासन देऊन गेला. त्यांनी 2 दिवसात आमचं काम मार्गाला लावलं. 2 दिवसात. असं काम अगोदर करणारा पाहिजे. मत द्या न द्या अगोदर काम करणारा माणूस पाहिजे. मग आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकणार ना. मोहर इलेक्शनला निवडून आले तर त्या ऑटोमॅटिकच काम करणार आहेत ना. निवडून यायच्या अगोदर एवढे काम करते ते केल्यानंतर किती काम करतील. त्यामुळे आमची वडाची वस्ती त्यांना सगळीच भरघोस मतांना निवडून देणार आहे. असं बोलली असली मत आम्हाला द्या मग रस्ता करतो. मताच काय ती बोलली नाही ती आम्हाला. त्याचा काय विषयच नाही. ती पूर्वीपासून राजकारणात आहेत. ती एनी टाइम कधीही जाऊ द्या आम्ही निमेरातचं कुठल्याही कामानिमित्त जर गेलं माणूस तरी सुद्धा ती आपल्या मागे यायला तयार असते. त्यामुळे कोण गरीब असू द्या श्रीमंत असू द्या छोटा मोठा कुणीही जावा
ती काम करणारच आपण. बरं असं दोन दुसरा म्हणा कधीच करणार नाही. कधीही जावा तुमचं काम करतो मार्गाला लावतो 2 दिवसात कामाला कामच करून टाकणार विषय संपला. बर. सरळ मार्गी माणसं आहेत त्यामुळे आपल्या वडाची वस्ती तर त्यांना जिल्हा परिषदला माणूस असला असणंच काढायची गरज आहे. त्यांची सगळीच राजकारणात आहे, सगळीच समाज- राजकारणात हा. आहे पहिल्यापासून ते समाजकार्य राजकारण करते हा, तुमच्या आणि सरळ ओळखीचे मार्ग आहेत. आमच्या ओळखीचे विष्णू भाऊ आहेत ते सुरेश दाजी आहेत ते त्यांचे आजोबा होते. हा. पण आम्ही तर आम्हाला गावातले असल्यामुळे काय आम्ही ओळखू शकत नाही त्यांना पूर्णपण ओळखतो ना त्यामुळे काय संपर्क आहे. पहिल्यापासून संपर्क आहे आमचा. हा. त्यांचा आमचं बांधाला बांध आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही ना. विश्वास दिला लोक. विश्वास ठेवणार की हा. होणार की वाकरीत बऱ्यापैकी लोकांना चांगला फायदा होणार. बर. आणि जिल्हा परिषदला असलाच उमेदवार पाहिजेच ही काळाचीच गरज आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं तर या वस्तीवरच्या बघायला मिळते त्या प्रामुख्यानं असणारा हा रस्ता आणि ही रस्त्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी बागल परिवारानं खरं तर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अगदी नेमके निवडणूक कधी लागणार आहे, त्या तारखा जाहीर नाही, त्या पक्ष कुठला पार्टी कुठली या गोष्टीचा विचार न करता खरं तर या रस्त्याला स्वखर्चाने या ठिकाणी सुरुवात केली आणि रस्ता त्या ठिकाणी लोकांना पूर्ण करून दाखवला. यातून एक गोष्ट लक्षात येते की एखाद्या माणसाकडे सत्ता नसताना पद नसताना या ठिकाणी लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीचा रस्ता केल्यानंतर लोकच त्या ठिकाणी बोलून दाखवतात. जर यांच्याकडे सत्ता दिली त्या ठिकाणी त्यांच्याकडे पद दिलं तर त्या ठिकाणी आपला विकास व्हायला त्या ठिकाणी अडथळा येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचं असणारं कुटुंब एकत्र कुटुंब असणारं आणि यांचा सगळ्यात महत्वाचा या भागात असणारा गोतावळा या भागामध्ये म्हणजे वाकरी गटामध्ये एकूण परिसरामध्ये संपूर्ण गावामध्ये यांचे अनेक त्या ठिकाणी पाहुणे रावळे आहेत आणि त्याचा देखील फायदा यांना या ठिकाणी होणार आहे. पण निघणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं लोक काय करणार आहेत, कोणाच्या पाठीमागे उभा राहणार हे देखील आपण सातत्यानं महाराष्ट्र माझावरती बघत राहूया. कॅमेरा शंभू सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, वाखरी.